नेहाचं बरं आहे ग, म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि आता दुसरं लग्न करते. मन एकदाच जुळतं आणि लग्नही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. पहिल्यांदा आयुष्यात आलेली व्यक्ती चुकीची निघाली तर परत नातं जोडायचं नाही, याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि नातं अजून चांगलं फुलू शकतं. यश, 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 नेहा, इकडे आहे मी. यश, तू तू तिथे वर काय करतोयस? खाली उतर आधी. बसलो इकडे. नेहा, काय झालं? अरे यश, तिथे मला भीती वाटते. खाली उतर आधी. खाली उतर, पडशील. यश, बसलोय मी इकडे, पडीन कसा? खाली उतर. सांभाळून, हळूहळू. तू परिचय वर्ताणेस. अगं, पण चल मी- आधी इथे त्या कठड्यापासून लांब हो आधी. चल ये इथे. नेहा, आपण पडू नये म्हणून तो कठड आहे. यश प्लीज, मला भीती वाटते. ये इथे. का आणि तू? काय तुला मला काही सांगायचं नाहीये ना? मला सगळं कळलं. काय कळलंय तुला? आता उगाच ताकाला जाऊन भांडण नको लपूस. कुठलं ताक, काय भांड, तू काय बोलतेस नेहा? तू प्रेमात आहेस ना? काही बोलतेस तू? तुला कोणी सांगितलं? तुझा चेहरा सांगतो. हे बघ, मी ऍक्च्युली रात्रभर नीट झोपलो नाहीये म्हणून असं वाटतंय. कशी होणार झोप? म्हणजे मनातल्या मनात कुढत असतो, कोणाशी काही शेअर करत नाही. अजून तिलाही सांगितलं नसेल, हो ना? आणि माझा चेहरा घेऊन फिरतोस. नेहा, तुझा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज होता की मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तू माझ्याशी सगळं शेअर करतो, पण असं काही नाही. नेहा प्लीज यार. मग नजर का चोरतोस? थेट डोळ्यात बघून सांग की तू प्रेमात नाहीयेस. मला मिळालं माझं उत्तर. तू कबूल कर किंवा नको करूस, तुझ्या डोळ्यात दिसतंय तू प्रेमात आहेस. नेहा, मी कोणाच्याही प्रेमात पडलो नाहीये. नाही? मग डोळे मीट. काय? डोळे मीट. कशाला? डोळे मीट आधी. तिचा चेहरा दिसला की तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल येतं. जो चेहरा बघितल्यावर असं वाटतं फक्त तिचाच चेहरा बघत राहावं. तिच्या एका स्माईलसाठी तू सगळं काही करायला तयार आहेस. यश, खरं सांग, प्रेमात पडलायस ना तू? यश, खरं सांग, खोटं नको बोलूस. तू प्रेमात आहेस ना? यश, तू प्रेमात आहेस ना यश? हो, मी प्रेमात पडलोय. मला माहितीच होतं, तुझा चेहरा सांगतोय. खूप लकी आहे ती मुलगी. आणि आता लवकरात लवकर जाऊन तिला प्रपोज कर. आणि जर ती काही बोलली नाही ना तर मला सांग, मी तिला सांगेन की यश तुझ्या प्रेमात आहे आणि तू किती लकी आहेस ते. आय एम सो हॅपी फॉर यू यश. ह्या चक्करमध्ये राहिलंच. माझ्या लग्नाची पत्रिका.
परी म्हणाली माझ्या फ्रेंडला दे आणि सांग माझ्या आईच्या लग्नाला यायचंय हं. आणि तू तुझ्या तिलाही घेऊन ये. परीच्या आईचं आग्राचं निमंत्रण आहे असं समज. के ना आता खाली आहे, मी खाली जाते. ओजस ओजस काय झालं परी? ओजस तू माझ्या आईच्या लग्नात कोणते कपडे घालणार आहेस? थांबा दाखवतो. हे बघ हे कपडे घालणार आहे. रिजेक्ट नाही चालणार. काय झालं? शेफाली मावशी म्हणत होती लग्न म्हणजे फंक्शन असतं. मग फंक्शन सारखे कपडे नको का? ते कसे असतात? तुझ्याकडे जब्बा वगैरे नाहीये? जब्बा नाहीये, लेंगा पण नाहीये, लेंगा पण नाहीये. मग तू लग्नाला यायचंच नाही का? असं करते तू तुझा फ्रेंड आहे ना म्हणून काय झालं? माझ्या आईचं लग्न आहे ना, मग मी सांग ना कोणते कपडे घालायचे ते. मी भांडेन आता तुझ्याशी. ओजस, काय काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी? आई तू लग्न कर ना. काय? मला तुझ्या लग्नात परीचा ड्रेस रिजेक्ट करायचा आहे. काहीही बोलतात ही पोरं. या सोसायटीमध्ये ना कशाचं धरबंदच राहिलेलं नाहीये. चल तू अंघोळ राहिलीये तुझी, सकाळी सकाळी उभा आहे. कसा आहे ड्रेस? छान आहे. तर मी हा ड्रेस तुझ्या आईच्या लग्नात घातला तर चालेल का? हो चालेल ना. तू पटकन तयार होऊन पटकन ये. मी काय तुला सांगत बसले, असं मला सगळ्यांना सांगायचंय. काकू माझ्या आईचं लग्न आहे, तुम्ही सगळे या हा. अगं हो बाई, आम्ही सगळेजण येणार आहोत. शेफाली मावशी. शेफाली मावशी तू माझ्या आईच्या लग्नाला आली आहेस ना? अजिबात नाही. मग मी तर माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आले. आणि फक्त लग्नालाच नाही, मी फुल ऑन धमाल करायला आले. म्हणजे थांब, मी तुला डेमोज दाखवते. हा झाला स्पीकर, हा फोन,